गुड मॉर्निंग. आज आपण सर्वेइंगचा 6वा युनिट कंटुरिंग हा बघणार आहोत. कंटुरिंग या या युनिटमध्ये आपण कंटूर म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचा उपयोग आणि ते प्लॉट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. मग कंटुरिंग म्हणजे काय? तर कंटुरिंग म्हणजेच समोच्च करणे. कंटुरिंग किंवा समोच्च करणे हे आपलं लेव्हलिंग करण्यासारखंच असतं. म्हणजे जसं लेव्हलिंग मध्ये आपण उभा अंतर काढतो म्हणजेच वर्टिकल डिस्टन्स काढतो, तसंच कंटुरिंग मध्ये सुद्धा आपण एका बिंदूचा वर्टिकल डिस्टन्स काढतो किंवा उभा अंतर काढतो. आणि लेव्हलिंग साठी जी आपल्याला उपकरणे लागतात, जसं डम्पी लेवल आणि ऑटो लेवल, आपण लेव्हलिंग या युनिट मध्ये बघितलं होतं की लेव्हलिंग करण्यासाठी आपल्याला डम्पी लेवल आणि ऑटो लेवल अशी उपकरणं आहेत ज्याचा आपण उपयोग करतो. मग तसंच कंटुरिंग करताना सुद्धा आपल्याला डम्पी लेवल आणि ऑटो लेवलचाच उपयोग पडतो. मग आता जर आपण असं म्हणत आहे की कंटुरिंग आणि लेव्हलिंग एकसारखंच असतात, मग आपण कंटुरिंग आणि लेव्हलिंग ह्या वेगवेगळ्या पद्धती आपण का करतो? मग कंटुरिंग करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजेच जमिनीवरील समान उंचीचे बिंदू शोधणे हा असतो. मग समान उंचीचे म्हणजेच समान रेड्यूस लेवल, म्हणजेच दोन बिंदू किंवा बिंदू, जमिनीवरील बिंदू ज्याचे सेम रेड्यूस लेवल असतात, सेम समान उंची असतात, त्याला शोधणे हा आपला कंटुरिंगचा मुख्य उद्देश असतो. मग जसं आपण लेव्हलिंग युनिट मध्ये रेड्यूस लेवल म्हणजे काय होतं हे आपण बघितलं होतं की रेड्यूस लेवल म्हणजेच एखाद्या डेटम लाईन वरून एखाद्या बिंदूचा उभा अंतर काढणे. मग ते डेटम लाईनच्या वर किंवा खाली असू शकतो, त्याला आपण रेड्यूस लेवल असं म्हणतो. मग डेटम लाईन म्हणजे काय हे सुद्धा आपण लेव्हलिंग या युनिट मध्ये बघितलंय की डेटम लाईन म्हणजे असा इमॅजिनरी पृष्ठभाग ज्याच्यावरून आपण सगळ्या बिंदूंचे उभे अंतर काढतो. मग कंटुरिंग म्हणजेच काय की जमिनीवरील जे समान उंचीचे बिंदू आहेत, म्हणजे असे बिंदू ज्याचे सेम रेड्यूस लेवल आहे, ज्याचं समान रेड्यूस लेवल आहे, तसे बिंदू शोधणे, ह्याच्यासाठीच आपण कंटुरिंग करतो, आपण समोच्च करतो. मग समोच्च करून आपल्याला काय उपयोग आहे, म्हणजे आपण डेटम वरून ते काढलं, मग कशासाठी आपण समोच्च करायचं आपल्याला गरज पडते? तर मग जर आपल्याला एखाद्या जमिनीवरील टोपोग्राफिकल फीचर्स माहिती करून घ्यायचे असेल, म्हणजेच काय, जसं आपण फर्स्ट युनिट मध्ये बघितलं होतं की टोपोग्राफिकल मॅप आपण तयार करतो. मग टोपोग्राफिकल मॅप मध्ये काय काय असतात की कुठे नदी आहे, कुठे नाल्या आहेत किंवा कुठे डोंगर आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, जमिनीवरील या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण कंटुरिंग करतो. म्हणजेच काय की कंटुरिंग केल्याने आपल्याला माहिती पडते की आपली नदी किती खोल आहे, आपलं डोंगर किती उंच आहे किंवा आपली जी व्हॅली आहे ती किती खोल आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूर मॅप किंवा कंटुरिंग केल्यानंतरच माहिती पडतं. म्हणजेच काय की एखाद्या जागेचं किंवा एखाद्या जमिनीचे टोपोग्राफिकल फीचर्स म्हणजेच नदी नाले याबाबतची माहिती आपल्याला कंटुरिंग करून मिळते. मग म्हणून आपल्याला कंटुरिंग करावं लागतं. मग कंटुरिंग करण्यामागे मागचं मुख्य उद्देश म्हणजे समान उंचीचे बिंदू शोधणे, म्हणजे असे बिंदू ज्याची रेड्यूस लेवल सारखे असेल. मग रेड्यूस लेवल म्हणजे काय की एका बिंदूचा उभा अंतर डेटम लाईन वरून, मग डेटम लाईनच्या वर किंवा खाली तो बिंदू किंवा तो डिस्टन्स, तो अंतर असू शकतो. मग याला आपण रेड्यूस लेवल असं म्हणतो. मग कंटुरिंग आपण यासाठी करतो, कशासाठी की आपल्याला एखाद्या जमिनीचा किंवा एखाद्या जागेचा टोपोग्राफिकल फीचर्स माहिती पडण्यासाठी, म्हणजेच नदी नाले डोंगर याबाबतची माहिती मिळवण्यासाठी आपण कंटुरिंग किंवा समोच्च करतो. मग आता आपण बघूया की मोजणीमध्ये जमिनीवरील दोन बिंदूंमधील आडवे अंतर मोजले जाते. बरोबर, आपण दोन बिंदूंमधील आडवे अंतर मोजतो. ठीक आहे, आडवे म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स. परंतु या आडव्या अंतरावरील दोन बिंदूंच्या उंच संकल्पाबाबत आपल्याला माहिती मिळत नाही. उंच संकल्पनाबाबत माहिती म्हणजे आपल्याला एलिव्हेशन म्हणजेच त्याचं
ते पॉइंट किती उंचीवर आहे, किंवा जर जमिनीपासून ते जे दोन बिंदू आहेत, आपल्याला जर आपण बघितलं की ए आणि बी हे जे दोन बिंदू आहेत आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर, या ए आणि बी मधला आपण आडवा अंतर तर काढतो, त्यांचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स, पण ते दोन बिंदू आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून किती उंचीवर आहे याची माहिती आपल्याला मोजणी करून मिळत नाही. मग त्या माहितीसाठी, म्हणजेच ते दोन बिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती दूर आहेत हे काढण्यासाठी आपण कंटुरिंग करतो. मग बघा, भूस्वरूपाच्या संकल्पना अभ्यासासाठी जी मोजणी केली जाते तिला समोच्चकरण, कंटूर असे म्हणतात. म्हणजेच काय की जेव्हा आपण साधं मोजणी करतो, किंवा ज्याला आपण म्हणून लिनियर मेजरमेंट आपण करतो, तर त्यावेळी आपल्याला दोन बिंदूंमधील आडवा अंतर माहिती पडतो फक्त. जसं जर एखादा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि त्यावर दोन बिंदू मी नेमले ए आणि बी, या बिंदूंमधला आडवा लिनियर मेजरमेंट करून आपल्याला किंवा मोजणी करून आपल्याला आडवा अंतर मिळेल, पण ते दोन बिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून किती अंतरवर आहे, तर हे अंतर काढण्यासाठी आपण समोच्चकरण करतो, म्हणजेच आपण कंटुरिंग करतो. मग कंटुरिंग केल्यानंतर आपण असे बिंदू शोधतो ज्याची समान उंची आहे. समान उंचीच असणे म्हणजे समान रेड्यूस लेवल आहे. मग रेड्यूस लेवल म्हणजेच काय की एखाद्या पॉइंटचा, एखाद्या बिंदूचा वर्टिकल डिस्टन्स, उभा अंतर मोजणे, त्याला आपण रेड्यूस लेवल असं म्हणतो. मग रेड्यूस लेवल बद्दल आपण सविस्तरपणे लेव्हलिंग या युनिट मध्ये बघितलं, पण त्याचा उपयोग आपल्याला कंटुरिंग मध्ये सुद्धा आहे. मग परत एकदा मी वाचते की मोजणीमध्ये जमिनीवरील दोन बिंदू मधील आडवे अंतर मोजले जाते, बरोबर, परंतु या आडव्या अंतरावरील दोन बिंदूंच्या उंच संकल्पनाबाबत माहिती मिळत नाही. म्हणजेच ते दोन बिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती उंचीवर आहे याची आपल्याला माहिती मिळत नाही मोजणी केल्यानंतर. मग भूस्वरूपाच्या संकल्पना अभ्यासण्यासाठी जी मोजणी केली जाते तिला आपण समोच्चकरण असे म्हणतो. म्हणजेच मग त्या दोन बिंदूंचा उभा अंतर काढण्यासाठी जी आपण अभ्यास करतो त्याला आपण समोच्च करणे म्हणजे कंटुरिंग असं म्हणतो. मग समोच्च करणे हे मूलतः लेव्हलिंगची प्रक्रिया आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की समोच्च करणे म्हणजेच लेवल्स घेणे. लेव्हलिंग व कंटुरिंग लागणारी उपकरणे एकच आहेत, बरोबर. जे लेव्हलिंग साठी आपण उपकरणे वापरली म्हणजे डम्पी लेवल आणि ऑटो लेवल, तीच उपकरणे आपल्याला कंटुरिंग करताना सुद्धा लागतात. मग समोच्च करणे मुख्य उद्देश जमिनीवरील समान उंचीचे बिंदू शोधणे हा आहे. मग आपण जर सारखंच असेल तर मग समोच्चकरण आणि लेव्हलिंग का करतो? मग समोच्चकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे समान उंचीचे बिंदू शोधणे, म्हणजेच असे बिंदू ज्याची सेम रेड्यूस लेवल आहे, ज्याची सेम RL आहे. मग कंटूर लाईन समान उंचीचे बिंदू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने जोडतात. मग जी RL आहे, मग कंटूर काढण्याच्या आपल्याकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धती आहे, म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड्स, ते आपण पुढे बघू. मग विविध उंचीच्या वेगवेगळ्या कंटूर लाईन तुलना करून जमिनीच्या स्वाभाविक रचनेचा अंदाज येतो. म्हणजेच काय, जे आपली विविध, आता आपण बिंदूंच्या उंची काढल्या म्हणजेच आपण रेड्यूस लेवल काढल्या, मग वेगवेगळ्या उंची येतात, बरोबर, वेगवेगळे रेड्यूस लेवल, प्रत्येका पॉइंटचे वेगवेगळे रेड्यूस लेवल येतात. मग काय म्हणताय की जेव्हा विविध उंचीच्या वेगवेगळ्या कंटूर लाईन तुलना करून जमिनीचा स्वाभाविक रचना येतो. म्हणजेच मग जेव्हा आपण कंटूर लाईन ड्रॉ करतो, कंटूर लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला विविध उंचीच्या बिंदूंबद्दल आपल्याला त्या वेगवेगळ्या कंटूर लाईन वरून आपल्याला आपल्या जमिनीचा स्वाभाविक रचनेचा अंदाज येतो. म्हणजेच काय की या जमिनीवर, या ठिकाणी जिथे आपण कंटूर लाईन्स दाखवली आहे तिथे नदी आहे की डोंगर आहे, या सगळ्या गोष्टींची आपल्याला अंदाज येतो. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कंटूर लाईन्स म्हणजेच काय की ज्या बिंदूंची समान उंची आहे त्याला जोडून आपण एक कंटूर लाईन असं तयार करतो. मग मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. जर इथे तुम्ही बघितलं की ही 100 उंची असलेल्या, म्हणजे ज्या ज्या बिंदूंची 100 रेड्यूस लेवल आहे त्या बिंदूंना आपण जोडलं आणि ही कंटूर लाईन तयार केली. मग तसंच हे 105 जिची रेड्यूस लेवल आहे
त्या त्या बिंदूंना आपण जोडलं आणि ही कंटूर तयार केला. मग तसंच हे 110 कंटूर असलेल्या समान बिंदूंना आपण जोडलं आणि हे कंटूर तयार केले. मग असंच 115 आणि 120 म्हणजेच काय, हे झाले रेड्यूस लेवल, हे झाली तुमची उंची. आणि समान उंची ज्या ज्या पॉइंट्सची उंची 100 आहे त्याला आपण असं कंटूरनी आपण याला जॉईन केलं. मग जेव्हा आपण याला जॉईन करतो, जेव्हा हे कंटूर लाईन्सनी कंटूर रेषेनी आपण याला जॉईन करतो, तेव्हा आपल्याला अंदाज येतो की ती नदी आहे की नाला आहे. मग मी तुम्हाला सांगते की जेव्हा आतमध्ये लहान आणि वर मोठं मोठं होत जातं, ठीक आहे, म्हणजेच काय की अंदर कमी रेड्यूस लेवल असणे आणि बाहेर जास्त जास्त रेड्यूस लेवल असणे, म्हणजेच काय, ते डिप्रेशन दाखवत आहे. म्हणजेच काय की तिथे काय आहे, एखादं व्हॅली असू शकते, डोंगर नाहीये व्हॅली आहे. म्हणजे अंदर अंदर जसे तुम्ही जाता तर ते खोल खोल होत जाते, त्याची रेड्यूस लेवल कमी कमी होत जाते, म्हणजेच तिथे डिप्रेशन आहे. म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला कंटूर मॅप वरनं किंवा कंटूर बघितल्यावर माहिती पडतात. म्हणून ते म्हणताय तिथे की विविध उंचीच्या वेगवेगळ्या कंटूर लाईन तुलना करून, म्हणजेच काय, जसं इथे विविध उंची म्हणजे 100, 105, 110, 115 ह्याच्या कंटूर लाईन्स. मग या कंटूर लाईन्सची तुलना करून आपल्याला अंदाजा येतो की तिथे एक्झॅक्टली तुमचा जमीन कशी आहे. मग आता ह्यावरून तुम्हाला काय अंदाज आला की तुमची जमीन डिप्रेशन मध्ये आहे, म्हणजे ती अशी खोल आहे. ठीक आहे, तेच त्या लाईनचा अर्थ आहे. मग यासाठीच आपण कंटूर करतो. मग आता तुम्हाला माहिती पडलं की कंटूर ड्रॉ केल्यावर आपली जमीन कशी आहे, जमिनीची स्वाभाविक रचना कशी आहे, तिथे नदी आहे, डोंगर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूर वरनं माहिती पडतं. म्हणून आपल्याला कंटूर करावा लागतो. मग या सगळ्या गोष्टी लेव्हलिंगने माहिती पडत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूरनी माहिती पडतं. म्हणून आपल्याला कंटूरिंग ही वेगळी प्रक्रिया आहे जी आपल्याला करावी लागते. अभियांत्रिकी प्रकल्पाची आकडेमोड या स्वाभाविक रचनेच्या आधारे केली जाते. म्हणजेच काय की जे पण आपली अभियांत्रिकी प्रकल्प आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट, त्याची सुद्धा जेव्हा आपण त्याचा म्हणजे आपण ठरवतो की इथे आपल्याला ही बांधायचं धरण बांधायचं आहे किंवा रोड बांधायचा आहे, कुठलंही असो, मग आपल्याला कंटूर मॅपवरनच माहिती पडते की जर आपल्याला धरण बांधायचं आहे आणि एखादा आपल्याला रिझर्वॉयर बांधायचा आहे, मग त्याची कॅपॅसिटी, ती नदी किती खोल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूर वरनच माहिती पडते. म्हणून कुठलाही अभियांत्रिकी प्रकल्प करण्यासाठी सुद्धा आपल्याला कंटूर याची आवश्यकता पडते. मग आपण जेव्हा कंटूरिंग करतो, मग कंटूरिंग केल्यानंतर आपण कंटूरचा नकाशा, समोच्च नकाशा तयार करतो आणि त्या समोच्च नकाशावरूनच आपल्याला माहिती पडते की तिथे नदी आहे, नाला आहे. आपल्याला आपल्या जमिनीची टोपोग्राफिकल फीचर्स, म्हणजेच नदी, नाले, डोंगर, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. म्हणून आपल्याला कंटूरिंग करावं लागतो. मग एक उद्देश असाही झाला की कंटूर नकाशा तयार करण्यासाठी, म्हणजेच समोच्च नकाशा तयार करण्यासाठी आपल्याला समोच्चकरण करावं लागतं. म्हणून आपल्याला कंटूरिंग करावं लागतं आणि लेव्हलिंगनी या सगळ्या गोष्टी पार पडत नाही. मग समजलं की कंटूरिंग म्हणजे काय, की कंटूरिंग म्हणजेच काय की जमिनीवरील समान उंचीचे बिंदू शोधणे, याला आपण समोच्चकरण असं म्हणतो, यालाच आपण कंटूरिंग असं म्हणतो. मग समान RL असणारे जमिनीवरील बिंदू जोडणाऱ्या काल्पनिक रेषेस कंटूर लाईन असे म्हणतो. मग आता मी तुम्हाला म्हटलं की कंटूर लाईन, आपल्याला कंटूर लाईन वरनं माहिती पडतं की आपल्या जमिनीची रचना कशी आहे. मग आता कंटूर लाईन म्हणजे काय, तर समान RL असणारे जमिनीवरील बिंदू जोडणाऱ्या काल्पनिक रेषेस कंटूर लाईन असे म्हणतात. मग आता एखादी आपली जमीन आहे, जमिनीवर आपण वेगवेगळे बिंदू घेतले, वेगवेगळ्या बिंदूंची वेगवेगळी RL, म्हणजेच वेगवेगळी उंची. मग आपण काय म्हटलंय, कंटूरिंग म्हणजे काय की ज्या बिंदूंची समान उंची असेल त्याला आपण जोडतो. मग त्या समान उंची असणाऱ्या बिंदूला आपण ज्या रेषेने जोडतो त्याला आपण कंटूर लाईन असं म्हणतो. जसं या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं की 100 ही उंची आहे, मग 100 ही उंची असणाऱ्या जितके पण बिंदू आहे त्याला आपण या लाईननी जोडलं. मग या लाईनला काय म्हणताय आपण, कंटूर लाईन. याच लाईनला आपण कंटूर लाईन असं म्हणतो आणि त्या पद्धतीस आपण कंटूरिंग, समोच्चकरण असं म्हणतो.
मग काय म्हणताय की समान RL असणारे जमिनीवरील बिंदू जोडणाऱ्या काल्पनिक रेषेस कंटूर लाईन असे म्हणतात. किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर व समतल पृष्ठभाग यांचे छेदन बिंदू जोडणारी रेषा म्हणजेच कंटूर होय. म्हणजेच काय की समान RL असणारे बिंदू त्याला जोडणारी लाईन त्याला जोडणारी रेषा याला आपण कंटूर लाईन रेषा असं म्हणतो. मग नकाशावर जमिनीचे स्वरूप कंटूर लाईन्सच्या मदतीने दाखविले जाते. मग आता जेव्हा आपण नकाशा आपण कंटुरिंग केली, वेगवेगळ्या बिंदूंची RL काढली. मग RL काढल्यानंतर आपण ज्या ज्या बिंदूंची समान उंची आहे म्हणजेच समान RL आहे त्याला आपण कंटूर लाईननी जोडतो. मग आपण जेव्हा नकाशावर दाखवताना आपण कंटूर लाईन्सच्या मदतीनेच ती बिंदू किंवा ती RL दाखवतो, ती उंची दाखवतो. जसं ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 100 RL आहे तर आपण कंटूर लाईन्सच्या मदतीने ते दाखवलं आहे. लाईन ड्रॉ केली आणि तिथे 100 लिहिलं. तसंच नकाशा काढताना आपण काय करतो की आपण कंटूर लाईन्सच्या मदतीने ते रीडिंग्स किंवा ती उंची दाखवतो. नकाशामध्ये दोन बिंदूंमधील फक्त आडवी अंतरे दाखवली जातात, परंतु आपण जर त्यांच्या बरोबर कंटूर लाईन काढल्या तर आडवे अंतराबरोबर उभे अंतरही माहिती होईल. बरोबर आहे की जेव्हा आपण नकाशा काढतो नकाशामध्ये आपल्याला फक्त आडवा अंतर दाखवता येतो. बरोबर, जेव्हा आपण साधा नकाशा काढतो कुठलाही नकाशा असू दे त्या नकाशा आपण काढला की त्यावर आपल्याला फक्त आडवे अंतर दाखवता येतात, उभे अंतर दाखवता येत नाही. पण ज्यावेळी आपण कंटूर नकाशा दाखवतो, जेव्हा आपण कंटूर समोच्च नकाशा काढतो त्यावेळी आडव्या अंतराबद्दल तर आपल्याला माहिती पडतेच की दोन बिंदूंमधील आडवा अंतर दाखवणे फारच सोपे. जर A आणि B दोन बिंदू असेल त्यामधला डिस्टन्स 2 मीटर आहे, मग हे नकाशावर दाखवणे फार सोपे. पण त्याची उंची किती आहे, त्याचा उभा अंतर किती आहे हे दाखवण्यासाठी आपण कंटूर करतो किंवा आपण समोच्च नकाशा दाखवतो. मग समोच्च नकाशा यावरून आपल्याला आडवा अंतरही आणि उभा अंतरही माहिती पडतो. म्हणजेच काय की आता हे असं ड्रॉ केल्याने जे 100 आहे 100 काय झालं, डेटम लाईन वरून त्याची उंची, त्या बिंदूंची उंची झाली. म्हणजेच काय आपल्याला उभा अंतर माहिती पडत आहे. म्हणून नकाशामध्ये दोन बिंदूंमधील फक्त आडवी अंतरे दाखवली असतात, परंतु आपण जर त्याचबरोबर कंटूर लाईन काढल्या म्हणजेच काय की आपण कंटूर सर्वे केला म्हणजेच आपण कंटुरिंग जर केली तर आडव्या अंतरासोबत आपल्याला त्या पॉइंटचा त्या बिंदूंचा उभा अंतरही दाखवता येतो. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये हे कंटूर रेषाचा पुष्कळ उपयोग होतो. म्हणजेच काय की आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे आपल्या कुठल्याही अभियांत्रिकी प्रकल्पामध्ये सिव्हिल कंटूर लाईन्सचा पुष्कळ उपयोग होतो. म्हणजे कुठलाही अभियांत्रिक प्रकल्प असेल त्याच्यासाठी आपल्याला कंटूर लाईन किंवा कंटूर माहिती असणे गरजेचं आहे. कंटूर म्हणजेच काय की त्याच्या उंची माहिती असणं गरजेचं आहे किंवा असे बिंदू ज्याची समान उंची आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. नदीवर धरण बांधून किती उंचीच्या धरणाने किती पाणी साठवले जाईल याचा अंदाज कंटूर रेषाच्या मदतीने काढता येतो. तसंच संभाव्य बुडीत क्षेत्र हे ठरविता येतो. बरोबर, जेव्हा आपण एखादं धरण बांधतो मग धरण आपण किती उंचीचं बांधायला पाहिजे किंवा किती उंचीच्या धरणाने किती पाणी साठविले पाहिजे म्हणजे रिझर्वॉयरची कॅपॅसिटी किती असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी धरण बांधताना आपल्याला कंटूर वरनच माहिती पडतात की त्याचं कंटूर किती आहे, किती खोल आहे, मग किती पाणी आपल्याला साठवता येईल त्या रिझर्वॉयर मध्ये. जर आपल्याला धरणाच्या मागे बॅक साईडला जे पाणी आपण साठवतो जर आपल्याला माहितीच नाही की त्याची कॅपॅसिटी किती आहे, मग आपल्याला समजेलच नाही की किती पाणी आपण साठवू शकतो. मग किती पाणी साठवू शकतो याचा अंदाज आपल्याला कंटूर वरनं येतो. म्हणजेच काय की कंटूर मध्ये जे अशी कंटूर लाईन्स दाखवली आहे ना, मग खालची पण कंटूर लाईन्स दाखवतात की किती 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 खोल आहे. मग किती खोल आपल्याला माहिती पडलं की मग आपल्याला अंदाजा येतो की हे धरण किती पाणी साठवू शकतो. मग त्याच्या हिशोबाने आपण धरणाचं बांधकाम करतो. म्हणून कुठलाही अभियांत्रिक प्रकल्प असेल आपल्याला कंटूरचा खूप उपयोग पडतो. म्हणून कंटुरिंग करणं आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये खूप महत्वाचं आहे कुठल्याही अभियांत्रिकी प्रकल्पासाठी. फक्त किनार रेषा वगळता सामान्यतः कंटूर जमिनीवर दिसत नाही.
मग आता कंटूर नकाशा आपण काढला, मग त्याचा उपयोग आता हे तुम्हाला सांगतानाच दोन दोन तीन तर त्याचे युजेस आलेच, की काय नकाशा तयार करणे, मग नकाशा तयार करणे, नकाशावर उभा अंतर दाखवणे, यासाठी आपल्याला कंटुरिंग करावं लागतो. अभियांत्रिकी प्रकल्पासाठी आपल्याला कंटुरिंग याची गरज पडते किंवा धरणासाठी, म्हणून आपल्याला कंटूर करावं लागतो. हे सुद्धा याचा उपयोगच झाला आणि याच्यासाठीच आपण कंटुरिंग करतो. म्हणून आपण लेवलिंग करून सोडून देत नाही, लेवलिंग तर करावंच लागतं, पण कंटुरिंग ही आपल्याला अतिशय महत्वाचं असतं, म्हणून कंटुरिंग करावं लागतं जरी ते समान असलं तरी सुद्धा. मग आता आपण त्याचे उपयोग बघू. अभियांत्रिकी कामाचे नेमके व योग्य ठिकाण कंटूर नकाशाच्या आधारे ठरविणे शक्य होते. ठीक आहे, म्हणजेच काय की जर मला रोड टाकायचा आहे, ठीक आहे, किंवा रेल्वे टाकायची आहे, मग मी कंटूर नकाशा बघेल, कंटूर नकाशावरनं मला माहिती पडेल की हा इथे असं व्हॅली आहे किंवा इथे काही असं नदी आहे. म्हणजे काय, जर मी याच्यावरून जर मला रेल्वे लाईन टाकायची असेल तर मग मला काय करावं लागेल, ब्रिज द्यावं लागेल, जेणेकरून माझी रेल्वे पाण्याच्या वरून व्यवस्थितपणे किंवा नदीच्या वरून ब्रिज देऊन ती व्यवस्थितपणे जाईल. म्हणजेच काय, मी माझ्या कामाचं ठिकाण कंटूर नकाशेद्वारा ठरवू शकते. मग जर पॉसिबल असेल की तिथनं नाही दुसरा काही रूट आहे का बा, की बा रेल्वे मी नदीवरनं मला नाही न्यायचे, इतका पैसा नाही आहे, ब्रिज बांधण्यासाठी पैसा लागतो, मग नाही आहे, तर मग दुसरा कुठला रस्ता आहे का जिथनं मी माझं रेल्वेची लाईन टाकू शकते. मग ते तशी ठिकाण हे करण्यासाठी आपल्याला कंटूर नकाशेची आवश्यकता पडते किंवा कंटूरची आवश्यकता पडते. कंटूर नकाशाच्या अभ्यासाने जमिनीच्या पृष्ठभागाचे स्वरूप समजते. बरोबर, म्हणजे तुमची जमीन जी आहे ती खोल आहे, ती सपाट आहे, ती उंच आहे, याचा अंदाज कंटूर नकाशावरनं तुम्हाला कळतं. त्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणांमधील दळणवळणाचा मार्ग आखणे शक्य होतो. मग कोणत्याही अभियांत्रिकी प्रकल्पासाठी योग्य ठिकाण व रस्ता अलाइनमेंट ठरविण्यासाठी कंटूर नकाशाचा उपयोग पडतो. मग जसं मी सांगितलं की जर एखादा रोड किंवा एखादा काही रस्ता वगैरे आपल्याला बांधायचा असेल, मग त्याची अलाइनमेंट कुठून कुठून तो रस्ता जाईल याचा अंदाज आपल्याला कंटूर नकाशावरनं येतो. म्हणजेच काही कंटूर नकाशा बघितला की आपल्याला माहिती पडतं ना की या साईडला खाई आहे, या साईडला नदी आहे, मग आपण आपला रस्ता दोघांच्या मधातूनच न्यायचा. म्हणजे जी अलाइनमेंट आपण नेऊ ते कुठनं न्यायची, मग दोघांच्या मधातनं गेला पाहिजे तो रस्ता. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूर नकाशावरनं माहिती पडतात. बंधाऱ्याची क्षमता किंवा पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ कॅचमेंट एरिया काढण्यासाठी कंटूर नकाशाची आवश्यकता पडते. म्हणजे उपयोग येतो इथे, कंटूरचा कंट्रोल झालाय. मग काय की एखादं धरण किंवा एखादं बंधारा आपल्याला बांधायचं आहे, मग त्याच्या मागे जे कॅचमेंट एरिया असतं म्हणजेच पाणलोट क्षेत्र जिथे पाणी सांभाळून म्हणजे असतं तिथे, तर मग त्याचं क्षेत्र आहे, या सगळ्या गोष्टी किती पाणी साठवून राहू शकते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला कंटूर नकाशावरूनच या सगळ्या गोष्टींचा अंदाजा येतो. मग माती कामाची अंदाजे काढता येतं. म्हणजेच काय की अर्थवर्क, म्हणजेच काय की जर एखादं डोंगर असला आणि तिथनं रोड टाकायचाच आहे, मग किती डोंगर आपल्याला खोदावं लागेल, छाटावं लागेल, किती माती कामे आपल्याला, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींसाठी किती अर्थवर्क म्हणजे किती मातीचे कामं किती छाटावं लागेल, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला कंटूर नकाशाची आवश्यकता पडते. दिलेल्या उताराच्या सोयीस्कर व योग्य मार्ग नकाशावर दाखविता येतो. म्हणजेच ग्रेडियंट किती आहे तुमच्या रस्त्याचा, या सुद्धा आपल्याला कंटूर नकाशावरनं हे माहिती पडतं. कंटूर नकाशापासून जमिनीच्या पृष्ठभागाचा सेक्शन कोणत्याही दिशेत काढता येतो. पाणी पुरवठा व पाणी वाटप योजनेचे ठिकाण ठरविण्यासाठी कंटूर नकाशाचा उपयोग होतो. बरोबर, तुमच्या जर गावात तुम्हाला पाणी पुरवठा करायचा असेल, तर मग तुमच्या गावात कुठे उंच, कुठे खोल किंवा तुमचा रस्ता कसा आहे, कुठे मला पंप द्यायची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला अंदाज कंटूर नकाशावरून येतो. म्हणजेच काय की कंटूर नकाशावरनं आपल्याला माहिती पडतं की तुमची जमीन कशी आहे. बरोबर, उंच, कारण आडवा अंतर हे बाकी नकाशावरनं येतील, पण जो उभा अंतर आहे ते आपल्याला कंटूर नकाशावरनं माहिती पडेल. म्हणजे उभा अंतर माहिती पडण्यास म्हणजे की त्याची उंची,
किती आहे, किती उंच आहे, किती खोल आहे. मग पाणी पुरवताना तुम्हाला पाईप टाकावं लागतात, बरोबर. मग पाईप टाकायसाठी जर एखाद्या ठिकाणी खोल असेल मग तिथे काय करावं लागेल, हा, मग खोल असेल, मग कुठे उंच आहे, या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. मग कुठे पंप द्यावं लागतं जेणेकरून पाणी वर चढलं पाहिजे, किंवा कुठे जायची गरज नाहीये म्हणजे उतारात पाणी आपोआपच जाईल. मग त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कंटूर नकाशाची आवश्यकता पडते. कारण कंटूर नकाशाच असा नकाशा आहे ज्यावर आडव्या अंतरासोबत उभे अंतर सुद्धा आपण दाखवतो. आणि जेव्हा रोड टाकणे किंवा या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा उभ्या अंतराची गरज पडते तेव्हा आपल्याला कंटूर नकाशाची गरज पडते. म्हणून कंटूर नकाशाची आपल्या अभियांत्रिकी कामामध्ये फार महत्व असतो त्याचा. आणि ह्याच्याशिवाय आपली अभियांत्रिकी कामे जे आहेत ते होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या कंटूर नकाशाची आवश्यकता पडते. मग हे झालं तुमचं त्याचा उपयोग, की आपल्याला कंटूर नकाशाचा उपयोग का पडतो. मग आपलं दुसरं आहे की कंटूर नकाशाचे गुणधर्म म्हणजेच काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंटूर. आकृतीमध्ये आतील कंटूर लाईनची किंमत सर्वात जास्त आहे याचा अर्थ टेकडी आहे. म्हणजेच काय, की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण असं गोल 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 करून आपण आपलं कंटूर लाईन दाखवतो, बरोबर. मग जर ते गोल गोल जे आपण दाखवतो त्यात जर आतल्या बाजूमध्ये जर आपली काय म्हणता ती आतील कंटूर लाईनची किंमत सर्वात जास्त आहे, म्हणजेच काय, जसं तुम्ही जर हे डायग्राम बघितली बघा, आतमध्ये 90 आहे, मग बाहेर 88, 86, 84, 82, 80. म्हणजेच काय, की जर आकृतीमध्ये आतील कंटूर लाईनची किंमत सर्वात जास्त असेल, म्हणजे जी अंदरची जी तुमची कंटूर लाईन आहे त्याची जर किंमत जास्त असेल सर्वात जास्त, तर ती काय आहे, टेकडी आहे. म्हणजे या छोट्याशा डायग्राम वरून, या कंटूर डायग्राम वरूनच तुम्हाला कळालं की टेकडी आहे की काय आहे. म्हणूनच याची आवश्यकता पडते, बरोबर. मग तुम्हाला आता माहिती पडेल की आता इथे अंदर 90 आहे आणि बाहेर जसं जसं कंटूर लाईन वाढत आहे तशा तशा उंची ज्या आहे त्या कमी होत आहे. म्हणजेच काय, की तुमची टेकडी आहे. म्हणजेच काय, की इथे म्हणजे तुमची टेकडी आहे. तसेच टेकडीचा माथा जवळ कंटूर लाईन जवळ जवळ आहेत याचा अर्थ म्हणजे माथाजवळ एकदम जास्त उतार आहे. म्हणजेच काय, की जर तुमची कंटूरची जी लाईन आहे ती अंदर, म्हणजेच काय, टेकडी जवळ, म्हणजेच हे इथे जर तुमची हे जवळ जवळ आहे, तुमची कंटूर लाईन जर आतमध्ये जवळ जवळ आहे, म्हणजेच काय, की उतार जास्त आहे व पायातला सपाट अथवा कमी उताराची जमीन आहे. म्हणजेच काय, की टेकडी जवळ जास्त उतार आहे आणि पायाजवळ कमी उतार आहे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग काय कळालं, की जेव्हा आकृतीमध्ये जेव्हा तुम्ही एखादा नकाशा बघाल, जर तुम्हाला कोणी म्हटलं की हा कंटूर नकाशा आहे, हा रीड करून मला सांगा, मग कंटूर नकाशा जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा जर तुम्हाला असं आढळलं की आतमधली कंटूर लाईन ची उंची जास्त आहे आणि जसं जसं आपण बाहेर येत आहोत उंची कमी होत आहे, म्हणजेच काय, की हा, ही टेकडी आहे. मग त्यात सुद्धा जर आतमध्ये कंटूर लाईन्स जवळ जवळ असल्या तर त्याचा अर्थ असा की माथ्याजवळ तुमच्या टेकडीचा उतार जास्त आहे आणि जर बाहेर ते दूर असलं मग म्हणजेच काय, की पायातला भाग हा सपाट कमी उताराचा आहे. मग हे तुम्हाला त्या कंटूर नकाशा बघून माहिती पडेल. ठीक आहे. हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा, आकृतीमध्ये आतील कंटूरची किंमत व बाहेर वाढत गेली आहे याचा अर्थ जमिनीमध्ये खड्डा अथवा तलाव आहे. म्हणजेच काय, जर आतमध्ये कमी आणि बाहेर वाढत वाढत चालली याचा अर्थ म्हणजेच काय, की खड्डा आहे. डिप्रेशन असणे म्हणजेच काय, की तिथे खड्डा आहे किंवा तिथे तलाव आहे. म्हणजेच आतमध्ये जसं जसं आपण जात आहे त्याची उंची जी ही आहे कंटूर ती वाढत आहे, कमी आहे आणि जसं जसं आपण बाहेर आलो त्याची किंमत वाढत आहे. म्हणजेच काय, की जमिनीमध्ये खड्डा अथवा तलाव आहे. म्हणजे जर तुमच्या कंटूर नकाशा तुम्हाला वाचायला दिला आणि तुम्ही तिथे बघितलं की हा, या भागात आतमध्ये
जास्त आहे, सॉरी कमी आहे, आणि जसं जसं आपण बाहेर येत आहे तसं तसं कंटूरची किंमत वाढत आहे, म्हणजेच ही नदी आहे. असं जरुरी थोडी आहे, एखाद्या क्षेत्राचं जर तुम्हाला कंटूर नकाशा काढून दिला तर होऊ शकते की काही ठिकाणावर टेकडी आहे, कुठे नदी आहे, किंवा दोन टेकडींच्या मधात नदी आहे. मग काय होईल, त्या नकाशामध्ये कसं राहील की मधात अशी कंटूर डायग्राम राहील आणि बाहेर जी आपण आधी बघितली अशा कंटूर कंटूर डायग्राम राहील. मग तुम्हाला ते डायग्राम पाहून माहिती पडायला पाहिजे की हा इथे आजूबाजूला दोन डोंगर आहे. डोंगर का आहे, कारण आतमध्ये कमी किंमत आहे, आणि जसं जसं आपण बाहेर येत आहे किंमत आतमध्ये जास्त किंमत आहे, आणि जसं जसं आपण बाहेर येत आहे किंमत वाढत आहे, सॉरी किंमत कमी होत आहे. म्हणजेच काय की आजूबाजूला पहाड आहे आणि मधात काय होतंय की आतमध्ये कमी आहे कंटूर किंमत, आणि जसं जसं आपण बाहेर येत आहे किंमत वाढत आहे. म्हणजेच काय, नदी नदी आहे, तलाव आहे. म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो की बघा, हा कंटूर नकाशा आहे, या कंटूर नकाशामध्ये मधात तुमची नदी चालली आणि दोन बाजूला डोंगर आहे. मग असं तुम्हाला वाचता आलं पाहिजे. मग त्या आकृती बघूनच तुम्हाला समजलं पाहिजे की ती नदी आहे की नाला आहे. म्हणून ऍज अ सिव्हिल इंजिनियर किंवा ऍज अ व्यक्ती जो कंटूर वाचत आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आकृतीच्या हिशोबाने तुम्ही कसं जाणून घ्यायचं की हे काय आहे आणि ते काय आहे. म्हणून मी इथे तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की जर तुम्हाला कोणी म्हटलं की हा कंटूर नकाशा आहे, मला सांगा की तुमचं जमिनीवरचे फीचर्स कसे आहे, मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला ती आकृती वाचता यायला पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, कंटूर आकृती बघताना किंवा वाचताना जर आतमध्ये मोठी किंमत असेल आणि बाहेर ती किंमत कमी होत आहे, म्हणजेच तिथे टेकडी आहे, आणि त्यातही जर जवळ 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 असेल, आतल्या भागात जर तुमची कंटूर लाईन जवळ जवळ असेल म्हणजेच जास्त उतार आहे, आणि बाहेरच्या भागात जर कमी असेल तर म्हणजेच काय की तुमचं तिथे कमी उतार आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला वाचता आल्या पाहिजे. आणि जर एखादी आकृती ज्याची आतमधली किंमत कमी आहे आणि जसं जसं आपण बाहेर येत आहे किंमत वाढत आहे, म्हणजेच तिथे काय आहे, नदी किंवा तलाव आहे, तिथे खड्डा आहे. कंटूर रेषा तळाच्या काठाला जवळ आहेत तर आतमध्ये लांब लांब आहे, याचा अर्थ काठाजवळ जास्त उतार आहे व मधात सपाट किंवा कमी उतार आहे. बघा इथे जवळ जवळ आहे म्हणजेच काय, कंटूर रेषा तळाच्या काठाला जवळ जवळ आहेत, म्हणजेच काय की काठाजवळ जास्त उतार आहे, आणि जवळ जे आहे ते दूर दूर आहे, म्हणजेच काय की तिथे कमी उतार आहे. याच्यात उलट. ठीक आहे. एकसारख्या अंतरावर असलेल्या कंटूर रेषा एकसारखा उतार दाखवतात, म्हणजे असा. याचा अर्थ काय की उतार एकसारखा आहे, युनिफॉर्म आहे. ठीक आहे. कंटूर लाईन नेहमी वेढा पूर्ण करते, मात्र या रेषा नकाशाच्या मर्यादेत किंवा नकाशाच्या मर्यादा बाहेर असतात. तुमची जी कंटूर लाईन आहे तिला तुम्ही कधी बघाल तर ती नेहमी असा वेढा तयार करते, म्हणजे तो पूर्ण एक राऊंड तयार करते, आणि कंटूर लाईन तुमची कधीच इंटरसेक्ट होत नाही, एकमेकांना छेदत नाही. ठीक आहे. फक्त एकचदा ती छेदते, तर ती केव्हा ते आपण पुढे बघू, पण जनरली तुमची कंटूर लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. मग काय म्हटलंय यांनी की कंटूर लाईन नेहमी वेढा पूर्ण करतो, म्हणजे ती नेहमीच असा राऊंड पूर्ण करतो, मात्र या रेषा नकाशाच्या मर्यादेत किंवा नकाशाच्या मर्यादा बाहेर असतात. म्हणजेच काय की जर असं असलं तुमचा नकाशा इतकाच, पण जर हे असं असलं इथे अर्ध्या, मग तुम्हाला असं नको वाटायला की त्या अर्ध्या अर्ध्या आहे, तो पूर्ण वेळाच आहे, पण कधी कधी होऊ शकते की ते नकाशा बाहेर जाऊन आपल्याला ते असं दाखवायला लागेल, पण ती नेहमीच एक वेढा पूर्ण करते, हे लक्षात ठेवायचं. आणि कंटूर लाईन कधीच एकमेकांना छेदत नाही, म्हणजेच ते कधीच इंटरसेक्ट होत नाही, फक्त एकाच ठिकाणी जे आपण खाली बघणार आहे की कुठे ती छेदते. बघा, कंटूर लाईन एकमेकांना छेदत किंवा ओलांडत नाही, परंतु बाहेर आलेला कडा म्हणजेच ओव्हरहँगिंग क्लिफ असल्यास कंटूर एकमेकांना ओलांडतात, तसेच एकावर एक ओव्हरलॅपिंग पोर्शन येणारा भाग डॉटेड रेषांनी दाखवितात. म्हणजेच काय की तुमची जी कंटूर लाईन आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जसे ते नेहमी एक वेढा तयार करतात आणि ते कधीच एकमेकांना छेदत नाही, परंतु फक्त एकाच कंडिशन मध्ये ते एकमेकांना छेदतात, कधी, जेव्हा तुमचा
बाहेर आलेला कडा म्हणजेच काय ओव्हर हँगिंग क्लिफ असल्यास म्हणजेच असं. जर एखादी तुमचा ओव्हर हँगिंग क्लिफ असला म्हणजे असं बाहेर आला आहे एखादी पार्ट, म्हणजे असं किंवा असंच नाही असं एखादी पार्ट बाहेर आला आहे, तर याच केसमध्ये तुमची जी कंटूर लाईन आहे ती एकमेकांना छेदते. ठीक आहे. पण यातही जी छेदते, जर ओव्हरलॅपिंग जो पोर्शन आहे म्हणजेच याला आपण डॉटेड लाईननी दाखवतो. मग कंटूर लाईन दाखवताना तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला, तिला आपण मग या डॉटेड लाईननी दाखवतो. जर कुठे असा कंटूर तुम्हाला दिसला म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की या पोर्शन मध्ये काय आहे, बाहेर आलेला कडा आहे म्हणजेच काय ओव्हर हँगिंग क्लिफ आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला कंटूर वाचता आलं पाहिजे. मग कंटूर वाचता येण्यासाठी तुम्हाला हे कंटूरचे सर्व गुणधर्म माहिती असायला पाहिजे. की कसं की आतमध्ये जर जास्त असेल आणि बाहेर येताना कमी होत आहे म्हणजे काय, डोंगर आहे. जर आतमध्ये कमी आहे आणि बाहेर येताना त्याची किंमत वाढत आहे म्हणजेच काय की तिथे खड्डा आहे. मग एखादी असा भाग तुम्हाला दिसला जिथे असे डॉटेड लाईन्स आहे आणि असं आहे म्हणजे तुम्हाला बघूनच माहिती पडायला पाहिजे की अरे इथे ओव्हर हँगिंग क्लिफ आहे म्हणजेच काय बाहेर आलेला कडा आहे. म्हणून यासाठी तुम्हाला कंटूर नकाशा वाचण्यासाठी तुम्हाला कंटूरचे गुणधर्म माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा कंटूर लाईन लूप शेप मध्ये असेल व आतील बाजूस कंटूरची किंमत जास्त असेल तर ते रिज लाईन दर्शवते. मग आता आपल्याकडे दोन लाईन आहे, रिज लाईन आणि व्हॅली लाईन. मग रिज लाईन कधी दर्शवते, जेव्हा आतमध्ये जास्त आणि बाहेर कमी कमी होत चालली कंटूरची किंमत, त्यावेळेस तुम्हाला रिज लाईन दर्शविते. म्हणजेच काय, टेकडी. म्हणजे तुम्हाला रिज लाईन कधी दिसेल, जेव्हा टेकडी असेल. जिथे टेकडी आहे म्हणजे अशी जाणारी लाईन तिला तुम्ही रिज लाईन म्हणाल. आणि जेव्हा तुमची नदी किंवा खोल असेल तेव्हा जाणारी लाईन तिला तुम्ही व्हॅली लाईन असे म्हणाल. जेव्हा कंटूर लाईन लूप शेप मध्ये असेल व आतील बाजूची कंटूरची किंमत कमी असेल तर किंवा खोलगट भागात आहे असे समजावे. दरी किंवा खोलगट भाग आहे असं समजावे. म्हणजेच या तर तुमची व्हॅली आहे किंवा काय आहे, तुमची नदी आहे. त्या केसेसमध्ये तुम्हाला ती आतमधली जी लाईन आहे ती म्हणजे व्हॅली लाईन. दोन प्रकारचे लाईन, रिज लाईन आणि व्हॅली लाईन. रिज लाईन कधी, जेव्हा तुमचा आतमधला भाग जास्त आणि बाहेर येणारी किंमत कमी होत असेल तेव्हा रिज लाईन, आणि त्याचं उलटच म्हणजे जर आतमध्ये कमी आणि बाहेर येताना जास्त तर तिला तुम्ही व्हॅली लाईन असे म्हणा. कंटूर रेषा एकमेकांना चिकटतात तिथे सरळ उभा कडा आहे असं समजायचं. मग याचा अर्थ काय की जिथे तुमच्या कंटूर लाईन अशा असतात एकमेकांना चिकटतात तिथे काय समजायचं की तुमचा जो भाग आहे तो सरळ किंवा उभा आहे. म्हणजेच काय, जर एखादं कंटूर तुम्हाला असं दिसलं मग याने काय तुम्ही समजाल की ठीक आहे या साईडला काय आहे, तुमचा भाग जो आहे तो उभा आहे म्हणजेच असा वर्टिकल क्लिप आहे. म्हणजेच काय की जर कंटूर रेषा एकमेकांना चिकटतात तिथे सरळ उभा कडा आहे असं समजावे. टेकड्यांमध्ये असणाऱ्या उत्तरत्या भागात सॅडल असे म्हणतात. म्हणजेच काय, हे झालं तुमचं टेकड्या. टेकड्यांमध्ये काय, आतमधला भाग लहान आणि बाहेर येताना त्याची किंमत जी आहे ती कमी होत आहे. मग टेकड्यांमध्ये असणाऱ्या उतरत्या भागात सॅडल असे म्हणतात. म्हणजे ह्या टेकड्यांचे कंटूर झाले, यांच्या मधातला हा भाग याला आपण सॅडल असं म्हणू. ठीक आहे. हे जे आहे तुमच्या, यानंतर आहे कंटूर इंटरवल. हे जे आहे तुमच्या कंटूरचे गुणधर्म आहेत. म्हणजेच काय, एखादा जर कंटूर नकाशा तुम्हाला वाचायचा असेल तर ते वाचण्यापूर्वी तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. म्हणजेच जर तुम्ही साईटवर गेले आणि तुम्हाला कोणी म्हटलं की ठीक आहे हे घे कंटूर नकाशा आणि याला वाच आणि मला सांग की ती जागा किंवा ती जमीन कशी आहे, मग तो कंटूर नकाशा वाचल्यावर किंवा वाचताना तुम्हाला कळायला पाहिजे की ते वाचतानाच की इथे नदी आहे, डोंगर आहे, टेकडी आहे किंवा काय आहे, ओव्हर हँगिंग क्लिफ आहे, बाहेर आलेला कडा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कंटूर नकाशा बघूनच किंवा वाचूनच सांगता यायला पाहिजे. म्हणून ते मग तुम्हाला सांगता यायला पाहिजे म्हणून तुम्हाला हे सगळे गुणधर्म कंटूर बद्दलचे माहिती असायला पाहिजे. कुठला, मी परत एकदा रिपीट करते. पहिला असा, जर तुमचा अंदरच्या भागाची किंमत जास्त आणि जशी जशी तुम्ही बाहेर येत आहे त्याची किंमत कमी होत असेल तर म्हणजेच तिथे टेकडी आहे.
ही वाली तिथे म्हणजेच काय की टेकडी आहे, म्हणजेच काय आतमधला भाग कमी आणि बाहेर येत आहे तर ते सॉरी आतमधला भाग जास्त आणि जसं जसं बाहेर येत आहे त्याची किंमत कमी होत आहे, म्हणजेच काय की तिथे काय आहे, टेकडी आहे. आणि जर आतमधल्या भागात कंटूर लाईन्स जवळ जवळ असतील आणि बाहेर म्हणजेच काय तिथे उतार जास्त आहे आणि बाहेर दूर दूर आहे म्हणजेच तिथे उतार काय आहे, कमी आहे. हे तुमचा माथा झाला आणि हा तुमचा पायातला भाग म्हणजेच काय हे, ठीक आहे. याची उंची जास्त, तुम्हाला इथनच कळते ना, याची उंची जास्त आणि जसं जसं खाली येत आहे उंची काय होत आहे, तुमची कमी होत आहे. तुम्हाला डायग्राम वरूनच कळत आहे की वरची माथ्यावरची तुमची उंची जास्त, खाली खाली येत आहे तर कमी होत आहे. मग जर इथे जास्त जवळ जवळ असले म्हणजे माथ्याजवळ जर जास्त जवळ जवळ कंटूर लाईन असल्या म्हणजेच काय तिथे जास्त उतार आहे आणि खाली म्हणजे पायातल्या भागात कमी उतार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून समजल्या पाहिजे, म्हणून यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर आतमध्ये कमी आणि बाहेर येताना जास्त होत असेल तुमची उंची तर मग ते काय आहे, तुमची नदी किंवा खोल आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे साहजिक आहे, जर तुम्ही अशी नदी बघितली अशी तुमची तुमची नदी अशी राहील बरोबर, मग नदीमध्ये काय की या भागात तुमची उंच जास्त आणि जसं जसं तुम्ही खाली याल तुमची उंची कमी होईल डेटम लाईन पासून रेडिस लेवल. तर म्हणून त्याच्या भागात म्हणून जेव्हा नदी असते तर ते उलट असतं. आणि जर तुमची समान कंटूर रेषा असली म्हणजेच काय की तुमचा जो स्लोप आहे, तुमची जमीन जी आहे ती कशी आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म असतेच म्हणजे काय, ती समतल सरळ आहे, ठीक आहे. आणि एक गोष्ट अजून की तुमची जी कंटूर लाईन आहे ती नेहमी काय करते, वेढा पूर्ण करते. मग हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तुमची कंटूर लाईन जी आहे ती कधीच इंटरसेक्ट करत नाही, फक्त जर कुठे इंटरसेक्ट केली आणि अशी काही तुम्हाला आकृती दिसली जिथे अशी डॉटेड आहे आणि तिने एकामेकांना छेदलंय म्हणजेच काय की त्या क्षेत्रात किंवा त्या भागात तुमचं ओव्हर हँगिंग क्लिप आहे, म्हणजेच काय की बाहेर आलेला कडा आहे. ते तुम्हाला डायग्राम पाहून समजलं पाहिजे. मग जर तुमची आतमध्ये जास्त आणि बाहेर कमी तर मग ती जी लाईन तुमची दाखवते तिला तुम्ही रिज लाईन असे म्हणता. आणि त्याचंच उलट, जर आतमध्ये कमी आणि बाहेर येताना जास्त मग या लाईनला तुम्ही व्हॅली लाईन असं म्हणता. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजेच काय की जर तुम्हाला कुठे दिसत आहे की असे तुमचा कंटूर एकमेकांना चिकटलेला आहे म्हणजेच काय की त्या भागात तुमचा व्हर्टिकल क्लिप आहे, म्हणजेच काय उभा कळा आहे. आणि टेकड्यांमध्ये असणाऱ्या उतरत्या भागात सॅडल असे म्हणतात, म्हणजेच हे तुमचं टेकड्यांचं झालं आणि याच्या मधतला भाग याला तुम्ही काय म्हणता, सॅडल असे म्हणतात. मग हे झाले तुमचे कंटूरचे गुणधर्म. म्हणजेच काय की कुठलाही कंटूर नकाशा वाचण्यापूर्वी तुम्हाला कंटूरचे गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यावरूनच तुम्हाला तुमचा नकाशा वाचता येईल. आणि वाचणं आलं की मग तुम्हाला समजेल की ती जमीन कशी आहे. मग तुम्हाला एकदा समजलं की जमीन कशी आहे मग तुम्ही तुमचं काम पुढे नेऊ शकता. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कंटुरिंग करावं लागतं. मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटूर इंटरवल म्हणजे काय आणि कंटूर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत, जसे मी तुम्हाला म्हटलं प्रत्यक्ष पद्धती आणि अप्रत्यक्ष पद्धती, आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.